पुष्कर चहा बरोबर पराठे खाणार आहे का नंतर? हॅलो, गुड मॉर्निंग. वाजलेत सकाळचे 7:28. राहूच्या डब्याची तयारी करते, कणिक भिजवते एकीकडे. खाऊच्या डब्यात राहूला आज मी कुरमुऱ्याचा चिवडा दिलाय. हा एक डब्बा झालाय भरून. लंचला त्याला पालकाचे पराठे देणार आहे. मस्त सगळं शांत आहे. सकाळी राहू आणि पुष्कर झोपले आणि उठल्या मी डायरेक्ट वळले किचनकडे. अजून काहीच पडदे उघडलेले नाहीये. राहूचा डब्बा झाला की पुढच्या कामाला लागूया. कणिक मळून झाली आहे इथे. एकीकडे तवा तापायला ठेवलाय. तवा गरम होतोय तोपर्यंत स्नॅक्सच्या डब्यात एक ऍपल पण द्यायचंय राहूला, ते कट करून घेऊया. या डब्यात भरून ठेवूया. एक छोटस त्याला मी चॉकलेट पण दिलंय. खाऊचा डब्बा रेडी. तवा अजून थोडा तापायला हवाय, तोपर्यंत बाटली पण भरून घेऊया. आता पराठे करून घेऊया पटापट. एवढं सगळं होईपर्यंत वाजले 7:45. राहूला पण उठवायचंय. सकाळी अशी एक घाई गडबड फार असते. राऊडू, ए बाळा, चला उठा, शाळेत जायचं ना. राहूला उठवलेला आहे आणि परत बॅक टू किचन. पराठे अजून लाटायचे राहिलेत. पराठे इथे आपले झालेले आहेत. बाकी सगळं आता मी फक्त झाकून ठेवते. पराठ्यांबरोबर सॉस हवाय राहूला. हा चिली गार्लिक सॉस त्याला खूप आवडतो, हा देते त्याच्याबरोबर. दुसरा डब्बा सुद्धा तयार झालाय. पोटा फक्त वरचेवर जरासा पुसून घेते, कारण आम्हाला सुद्धा नाश्त्याला मी आज पालक पराठेच करणार आहे, त्याच्यामुळे सगळं तसंच ठेवतेय. चला, किचन डन. वाजलेत बरोबर 8. आता जरा हे सगळं उघडते, बाहेर जाऊन बघूया. बाहेर आज पूर्ण ढगाळ वातावरण आहे. उन्हाळा जरी असला तरी इथे पाऊस पडतोच. थोडासा पाऊस पडूनच गेलाय. खाली ही बघा कचऱ्याची गाडी आली आहे. राहू पण एकीकडे बोलवतोय, तो गेलाय आंघोळीला. बरा राहू. राहूच्या शाळेत आज आहे बीच डे. सो त्यांना आपण जसे समुद्र किनाऱ्यावरती कपडे घालून जातो, सगळे हाफ पॅन्ट किंवा गॉगल, कॅप, तसं सगळं घालून जायचंय. राहूकडे एक प्रकार आहे असा. पॅन्ट आहे इथे. आय एम रेडी. हा, आज बीच डे. कॅप पण घालून टाक ना आत्ताच. ना बॅकपॅक पण ठेवतो. सनग्लासेस हे बघ, हे आणि हे. ओके, हे पण काय आता घालायचे? बॅग मध्ये ठेवते, मग स्कूल मध्ये गेल्यानंतर घाल. ओके, हे बघ कसे. ठीक आहे, बॅग भर सगळं. चल, ते प्लॅनर दे मला, साइन करून देते. आज सॉक्स पण नको, नुसते शूज घालतोस ना. हा, बाय. एन्जॉय युअर ऑफिस. छत्री घेऊया, पाऊस आला तर. तुला जॅकेट अजिबात नको राहू. एक काम कर ना, हे रेनीवालं घेऊन ठेव, जर इन केस आला पाऊस. कारण मी काल तसंच केलेलं आईने, की आईने सांगितलेलं जॅकेट घेऊन ठेव, नाहीतर आई रिटर्न घेऊ. हा, बाय बाय बाय, एन्जॉय. आज तर पूर्ण काळोखे बघ ना. हा, आणि पाऊस पण पडून गेला. थोडे थोडे थेंब पडले. तुला थंडी नाही ना वाजत आहे? नाही. मग जॅकेट घालतो का? पण एवढी नाहीये ना. आलाच ना पाऊस. खाली पकड छत्री. तिथे गेलो ना क्लासरूम जवळ की हे घालून टाक. झाड मस्त दिसतंय ना. लाईट ग्रीन आहे फक्त, बाकी सगळे बघ. नाही, लाईम ग्रीन. कुठलं ग्रीन? लाईम. ओ, लाईम ग्रीन. यू आर द फर्स्ट. एव्हरी टाइम. राहूच्या शाळेत इथे क्लासरूमच्या बाहेर तुम्हाला लाईन लावायला लागते. राहूच्या शाळेत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आम्ही ऑलवेज 10 मिनटं आधी येतो, कारण आम्ही जी बस पकडतो ती 10 मिनटं पहिले येते. आणि शाळा म्हणजे क्लासरूम ओपन होतात 8:55ला. आणि हे असं आमचं रोजचं सकाळचं रुटीन असतं शाळेत येईपर्यंतच. राहूला शाळेत सोडलंय आणि आता मी परत घरी जायला निघाली आहे. बस स्टॉपवरती थांबली आहे, बस यायला 1-2 मिनटं आहेत अजून.
जे कंपास कार्ड मी तुम्हाला दाखवलेलं स्काय ट्रेनच्या वेळेला, हेच कंपास कार्ड तुम्हाला बससाठी सुद्धा वापरायचं असतं. जस्ट बसमध्ये एंटर केलं की हे टॅप करायचं. 160. घराजवळ पोहोचलो होतो आपण. आहा, फुलं बघा. एकाच इथे पिंक, इथे बाजूला लाल कलरची मस्त फुलं आली आहेत आणि नुकताच पाऊस पडून गेलाय. पावसाचे थेंब बघा. घरी पोहोचलेले आहे. हातपाय धुवून घेते आणि गरम गरम मस्त चहा करूया. मस्त फ्रेश झालेले आहे आणि ठेवते चहा. चहा इथे उकळायला ठेवलाय. तोपर्यंत ही सगळी भांडी लावून घ्यायची आहेत मला. इथे पण थोडीशी आहे. काल मी डिशवॉशर काहीच लावलं नव्हतं कारण माझे जे इथे जे पॉड्स टाकतात ते संपले. भांडी सगळी लावून झालेली आहेत. ही फक्त थोडीशी ओली आहेत. इकडची पण सगळी लावून झाली आहेत. चहा उकळतोय मस्त. पुष्कर, चहा बरोबर पराठे खाणार आहे का नंतर? आम्ही पटकन चहा पिऊन घेतो. चहा पिऊन झालाय आमचा. आता लागूया पुढच्या कामांना. वाजले 10:37. मगाशी जसं मी म्हटलं माझे डिशवॉशरचे पॉड्स संपले, त्याच्यामुळे मी आता ऑलमोस्ट सगळी भांडी जी आहेत ती हाताने घासून टाकणार आहे. एक फुटला की काय. गरम पाण्याने मी भांडी धुतीये. एक तुम्हाला गोष्ट दाखवते. एक मिनिट. हा जो नळ आहे असा इथे जर केला तर ह्यातनं गार पाणी येतं आणि हाच नळ जर थोडासा तुम्ही असा केला तर इकडे गरम पाणी येतं. जरा भांडी वगैरे घासताना मग बरं पडतं कोमटसर पाणी. आता इथे मध्ये ठेवूया, कोमट येईल. कारण एकदम असा केला तर खूप गरम पाणी येतं, चटका बसतो हाताला. चला, किचन झालेलं आहे. तसा हॉल तर तुम्ही बघू शकता सगळा आवरलेला आहे. कचरा पण टाकायचा आहे, पण दुपारी मी जेव्हा राहुला शाळेत घ्यायला जाईन तेव्हा हे आपण टाकूया खाली. हे आमचं छोटंसं TV कॅबिनेट आहे. हे IKEAमधनं घेतलं होतं छोटंसं टेबल आणि त्याच्यावरती हा TV ठेवला आहे. टेरेसमध्ये पण तसं काही आवरायला फार नाहीच आहे. थोडासा एक केर काढून घेईन मी फक्त. समोर तिथे बघू शकता ढग कसे सगळे खाली आले आहेत. आज पूर्ण पावसाळी वातावरण आहे. वारा बघा. आता आवरूया राऊची रूम. तसं फारसं काही आवरायचं नाही आहे इथे, सगळं आवरलेलंच आहे. तर हे मी कपडे घडी करून ठेवले होते, ते आपल्याला जागच्या जागी ठेवायचे. त्याआधी ड्रायरमध्ये अजून वाळलेले आहेत, ते पण घडी करूया आणि मग सगळे एकत्र जागेवर ठेवता येते. ते ठेवूया आणि मग एक एक घडी करू. घडी करून झालेत आपले कपडे सगळे. पटापट आता जागेवर ठेवून देऊया. आता जाऊया बेडरूममध्ये. सगळ्यात जास्त पसार आहे. कर्टन्स उघडूया आधी. बेडरूम सुद्धा छान आवरून झालंय. लॅम्प फक्त मला त्या कॉर्नरला ठेवायचा आहे. सो आज आता त्याची जागा मी चेंज करणार आहे. लागतोय का बघूया. एवढं सगळं आवरेपर्यंत वाजलेत 11:15. मी आता छान अंघोळ वगैरे करून घेते आणि मग लंचकडे वळूया.
बॅक टू किचन. वाजलेत 12:30. चिकन नगेट्स आहेत थोडेसे, मध्ये ते सुद्धा छान फ्राय करून घेऊया. ताटं वाढलेली आहेत. ऑलमोस्ट 1 वाजायला आलाय. आम्ही इथे जेवायला बसलोय सोफ्यावरती आणि टेरेसच्या दरवाज्यातनं मला व्ह्यू दिसतोय, दाखवते तुम्हाला. हे बघा, समोरचं काहीच दिसत नाहीये. तो डोंगर एकदम क्लिअर दिसतो आणि तिथे पांढरे ढग आहे आणि इथे बघा आता सगळा काळोख झालाय. जेवण झालेलं आहे आमचं. माझं बाकी सगळं आवरून झालंय घरातलं आणि साधारण सकाळी 7 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत एक असं रुटीन माझं रोजचं असतं. घरातच सगळी कामं करायची आहेत, त्याच्यामुळे कामं इकडूनची तिकडे होत असतात. कधी एखादं काम असतं, कधी नसतं. आणि आता मला राहुलला सुद्धा घ्यायला जायचं आहे, पण अजून माझ्याकडे अर्धा तास आहे. सो तो अर्धा तास सुद्धा मी काय आता लगेच आराम करणार नाही आहे. मला व्लॉग एडिट करायचा आहे. सो मी आता व्लॉग एडिट करायला बसणार आहे आणि मग राहुलला घ्यायला निघूया. 2-4 वाजलेत. राहुलला घ्यायला निघूया, चला. हाऊ वाज युअर डे? नाईस. घातलीस ना फुल पॅन्ट? बरं झालं, जाम थंडी आहे. मध्ये मी फुलाचा फिरतच राहिलो. And we'll go there side by side.